नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आता भोपळा खायला कोणाकोणाला आवडतो मला कमेंट करून सांगा बरं. कारण भोपळ्याचं साधं नाव जरी काढलं तरी सगळेच नाकतोंड मुरडतात, नको म्हणतात भोपळा खायला. पण भोपळ्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म आहेत, जे की आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. आज मी तुमच्यासाठी भोपळ्याचा एक मस्त पदार्थ घेऊन आली आहे. हा पदार्थ तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता. मुलं अगदी आवडीने खातील हे मात्र नक्की. रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना मस्त असा एक ताजा ताजा दुधी भोपळा घेतलेला आहे. आता एवढा मोठा भोपळा आपल्याला लागणार नाही, कारण मी फक्त ना 3 व्यक्तींसाठी हा पदार्थ बनवते. त्यामुळे काय करूया, हा भोपळा ना आपण अर्धा कट करून घेऊया. आता हा भोपळा ना मी कट करण्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपण आता याला अर्धा कट करून घेऊया. भोपळा कट करून झाल्यानंतर आपल्याला हा किसून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं मी ना मोठ्या किसणीचा वापर करते. आता भोपळ्यावरची साल न काढताच हा भोपळा मी किसून घेते. आता तुम्हाला साल नको असेल ना तर साल काढून टाकली तरी सुद्धा चालेल. त्याला मस्त असं किसून घेऊया. इथे आपला सगळा भोपळा किसून झालेला आहे, हे बघा. आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ घालायचंय. तर पाव चमचा यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय. आता घातलेलं मीठ ना आपल्याला भोपळ्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय. छान असं मिक्स करून घेऊया. तर भोपळ्यामध्ये मीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता 5 मिनिटासाठी आपल्याला हा भोपळा ना बाजूला ठेवायचा आहे. तर इथे 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय मीठ घातलं होतं त्यामुळे भोपळ्याला असं पाणी सुटलेलं आहे, हे बघा. आता हे पाणी ना आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यासाठी इथे मी ना बाउल घेतलेला आहे. आता यावरती ही गाळणी ठेवून घेतेय. त्यानंतर यावरती ना आपल्याला कॉटनचं कापड टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता भोपळ्याचं मिश्रण यामध्ये घालूयात. या कपड्याच्या ना कडा आपण जुळवून घेऊया आणि घट्ट पिळून घ्यायचंय. जेवढं पाणी निघेल ना तेवढं पाणी आपल्याला यामधलं काढून टाकायचंय, हे बघा. हे बघा, जेवढे निघेल ना तेवढं पाणी यामधलं मी काढून टाकलेलं आहे. थोड्या वेळासाठी आपण हा भोपळा ना बाजूला ठेवूया. तर इथे तुम्ही बघू शकताय भोपळ्यामधलं एवढं पाणी निघालेलं आहे. आता हे पाणी फेकायचं नाही, याचा वापर आपल्याला कणिक मळण्यासाठी करायचा आहे. त्यासाठी इथं मी ना 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालूया. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय. सोबतच पाव चमचा यामध्ये आपण ओवा घालूया. हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे आपल्याला सगळं साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे. तर मगाशी आपण जे भोपळ्याचं पाणी काढलं होतं की नाही, ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे. तर पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करूनच यामध्ये घालूया. याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. इथे तुम्ही बघू शकता आपली ही मौसूद कणिक मळून झालेली आहे. तर वरनं मी अजिबात पाणी घातलं नाही. भोपळ्याचं जे पाणी निघालं होतं ना त्यामध्येच ही कणिक मळून झालेली आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही कणिक ना 10 मिनिटं चांगली मुरू द्यायची आहे. आता ह्या किसलेल्या भोपळ्यामधलं निघेल तेवढं पाणी मी काढून टाकलं. आपण आता हा काढून घेऊया. त्यानंतर हा भोपळा ना आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे, हे बघा अशा पद्धतीने. भोपळा आपला छान असा मोकळा करून झाल्यानंतर यामध्ये घालते अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड,
त्यानंतर 1 चमचा यामध्ये आपल्याला सांबर मसाला घालायचा आहे, पाव चमचा आमचूर पावडर, सोबतच पाव चमचा यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपण जिरे घालूया आणि थोडेसे तीळ घालायचे आहेत. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालतीये. वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता यामध्ये ना मी मीठ घालणार नाही, कारण भोपळ्यातलं पाणी काढण्यासाठी आपण यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ यामध्ये मी घालणार नाही. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे. तर आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे. थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया. तर इकडे 10 मिनिटं झालेली आहेत. यावरचं मी झाकण काढते. तर इथे तुम्ही बघू शकताय आपले पीठ चांगलं मुरलेलं आहे. आता यावरती ना आपल्याला थोडंसं तेल घालायचंय आणि हे पीठ पुन्हा चांगलं मळून घ्यायचंय. इथे आपलं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता चपातीप्रमाणे यामधला एक उंडा काढून घ्यायचा आहे. हे बघा. त्यानंतर हातावर छान असा गोल करून घेऊया आणि त्यानंतर याची ना आपल्याला वाटी तयार करायची आहे अशा पद्धतीने. तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही वाटी बनवून तयार झालेली आहे. आता तयार केलेलं सारण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान असं दाबून भरूया. सारण भरून झाल्यानंतर याच्या ना कडा आपल्याला अशा पद्धतीने जुळवून घ्यायच्यात. हे बघा. त्यानंतर इथे ना पॅक करून घ्यायचं आहे. आता हा तयार झालेला उंडा ना सुक्या पिठामध्ये आपल्याला चांगला घोळवून घ्यायचा आहे. हे बघा. त्यानंतर याला ना आपण पोलपाटावर ठेवून घेऊया. हलक्या हाताने याला दाब देत हा उंडा ना आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये भरलेलं सारण ना काठोकाठ पसरलं जाईल. हे बघा अशा पद्धतीने दाब देऊन घेऊया. उंडा आपला एकसारखा करून झाल्यानंतर हलक्या हाताने यावर ना आपल्याला लाटणं फिरून मस्त याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा लाटून झालेला आहे. पराठा मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, असा मध्यम स्वरूपाचा लाटून घेतलेला आहे. हे बघा. आपण आता हा तव्यामध्ये घालूया. तर इकडे तवा देखील आपला चांगला गरम झालाय. तर अगोदर ना तव्याला मी थोडंसं तूप लावून घेते. तुम्ही तेल, तूप, बटर हवं ते लावू शकता. पराठा यामध्ये घालूया. पराठा आपल्याला आलटी पलटी करत दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे. पराठ्याची एक बाजू आपली चांगली भाजली की पराठा आपण पलटी करून घेऊया. आता यावरती ना आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. या बाजूने देखील तूप लावून घेतेय. तर इथे मी ना आलटी पलटी करत दोन्ही बाजूने हा पराठा ना चांगला खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे. आपण आता हा काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे लाटून घेऊया. तर इथे आपले भरपूर सारण भरलेले गुबगुबीत असे भोपळ्याचे पौष्टिक पराठे बनवून तयार झालेले आहेत. चवीला एकच नंबर लागतात. तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा हे देऊ शकता. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.